कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनोद कांबळे सरकार हे या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान भूषवणार आहेत असं प्रतिभावने या ठिकाणी सुचवलं. आणि बौद्ध पूजा जी होणार आहे ज्यांच्या हस्ते ते अंशुमान नितीनजी कांबळे, त्याचबरोबर अंशुमान दीपक तुकाराम गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन सौभाग्यवती सुजाता गुडीमणी व सौभाग्यवती कावेरी अशोक उभाळे यांच्या हस्ते होणार असून सामूहिक बुद्धवंदना ही मनीषा कजवे आणि मीना शेटगे या घेणार असून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला धम्मावळ प्रवचन देण्याकरता ज्या वक्त्या म्हणून आलेल्या आहेत त्या सौभाग्यवती लता अरुंदळवी भारतीय बौद्ध महासभा हे आपल्याला धर्मप्रवचन या ठिकाणी करतील. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट रघुराव बौद्ध हे आभार मानून करतील आणि त्यानंतर कार्यक्रम जो समाप्त होतो तर ते शरणस्थ सौभाग्यवती सविता रमेश भारती आणि उपस्थित सर्व असे सर्वांच्या वतीने शरणस्थचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा या ठिकाणी कृपया मान्यवरांनी बसून घ्यावं खुर्चीवर. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहेत. तरी सर्वांनी जे घोषणा द्यायच्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा भारतरत्न डॉक्टर सर्वांना माहिती पूर्ण केली. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय. आजचा जो विषय मला दिलेला आहे त्या अगोदर मी माझी ओळख सांगितलेली आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगते. मी आयुष्यवती लता अरुंदळवी, प्रबुद्ध प्रेरणा विहार बहुजन हिताय संघ टिंगरेनगर या ठिकाणी मोठं विहार आहे. त्या विहारामध्ये आम्ही सर्व या उपासिका माझ्याबरोबर आलेल्या आहेत. आमच्या प्रबुद्ध प्रेरणा विहार महिला संघाच्या महिला अध्यक्षा अलकाताई गायकवाड आहेत. त्याचबरोबर भूमी सल्लागार लतिकाताई अवचरे,
आणि सदस्य कार्यकारिणीच्या सदस्यांनी शुभदा पवार आणि मी स्वतः लता अरुण दळवी, माजी महिला अध्यक्ष प्रबोधन करणारी. खरं तर मला या ठिकाणी येण्यासाठी खूप आनंद झाला की आपल्या या विहारामध्ये अनेक वेळा मी आपल्या ह्या उद्घाटनाच्या वेळेला पण आलेले होते, त्यामुळे हे विहार तसं परिचित आहे. आणि त्यामुळे या ठिकाणची जी विहार आहे जवळ, तर माझे मिस्टर अरुण दळवी आणि मी आम्ही दोघेही या विहारामध्ये गेलेलो आहोत. त्यामुळे तसा हा जो ताडेवाला भाग जो आहे ताडेवाला रोडचा तो तसा परिचित आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी महिलांची संख्या बघून मला खूप आनंद झाला की त्यासाठी महिलांचं जोरात टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी खास विहारामध्ये आपण प्रवचन ऐकण्यासाठी आला. त्याचबरोबर पुष्कळांची संख्या सुद्धा आहे, तर त्यांचंही टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतो. जन्म हाच आहे की आपल्याला चांगल्या मार्गाने जायला सांगितलं. मग तो चांगला मार्ग कोणी दिला आपल्याला? तसं पाहिलं तर विश्वरक्षणा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला माणसामध्ये आणलं. आणि म्हणून आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी विहारात चांगल्या साड्या नेसून कपडे घालून विहारामध्ये आलो आहोत, तर त्यांचे म्हणून आपण कधीच फेडू शकणार नाही. आणि म्हणून हा जो धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण 2 तारखेला साजरा केला आणि आज आपल्या विहारामध्ये तो संपन्न करत आहोत, तर खऱ्या अर्थाने हे आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत जो वर्षावर्षाचा 3 महिन्याचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण धम्मप्रवचन ऐकत असतो, श्रवण करत असतो, विहारामध्ये येत असतो आणि हे सगळं घेऊन आपण घरी जात असतो. परंतु हे घरी नुसतं जाऊन चालणार नाही, तर आपल्या आचरणामध्ये ते आणणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तथागतांनी आपल्याला हा धम्म सांगितलं की सर्वसामान्य लोकांना सुद्धा तो कळेल. आणि म्हणून पहिलं जे धम्मचक्र प्रवर्तन झालेलं आहे, ते धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ नेमका काय हा आपण समजून घेणार आहोत. कारण वेळ कमी आहे, कमीत कमी वेळात जास्त सांगण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून आपल्याला सगळ्यांना ते थोडक्यात समजेल. धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग, चक्र म्हणजे आपल्या नेतेचा, आणि प्रवर्तन याचा अर्थ आहे आपल्या वर्तनामध्ये होणारा बदल. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हिंदू धर्मातून बौद्ध धर्मामध्ये आणलेले आहे. हिंदू धर्मामध्ये असलेली जी कर्मकांड आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत, त्या सगळ्या आपल्याला टाकून द्यायला सांगितले आहे आणि बौद्ध धर्माचं आचरण करायला आपल्याला सांगितलं. याला म्हणायचं प्रवर्तन. म्हणजे आपल्या सामाजिक बदल असेल, आपला आंतरिक बदल असेल, तो आंतरिक बदल करणं म्हणजे प्रवर्तन करणं. आणि मग हे जे धम्मचक्र प्रवर्तन जे झालेलं आहे, ते धम्मचक्र प्रवर्तन पहिलं कुठे झालं, तर पहिलं धम्मचक्र प्रवर्तन हे सारनाथ या ठिकाणी झालं. सारनाथ पर्यटन मी बघितलं असेल, बुद्धगयाला गेले असतील तर त्या ठिकाणी पाहिलं असेल, नसतील गेले तर जाऊन या आवश्यक. हे जे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन कसं झालेलं आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिद्धार्थ गौतम बुद्ध वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग करून परिव्राजक झालेले आणि परिव्राजक झाल्यानंतर ते 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि ही 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली, त्यांना संबोधी प्राप्त झाली. आणि ही संबोधी प्राप्त होणं म्हणजे नेमकं काय, तर सर्व प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं. सर्वोच्च ज्ञान ज्याला आपण म्हणतो की कुठेच तिथं काहीही कमी नाही असं जे ज्ञान, ते सर्वोच्च ज्ञान त्यांना मिळालं. आणि मग त्यांना असं वाटलं की मला मिळालेले जे ज्ञान, ते नेमकं काय त्यांना मिळालं ज्ञान, तर त्यांना असं ज्ञान मिळालं की जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि दुःखाचं कारण आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे असं की हे माझं, ते माझं, ते माझं, सगळं काही ते मला मिळालं पाहिजे, माझ्यासाठी सगळं झालं पाहिजे, ही जी भावना आहे त्याला तृष्णा म्हणते. आणि ही जी तृष्णा आहे, या तृष्णेला आपण कमी करू शकतो, नाहीसं करू शकतो, दुःख नाहीसं करू शकतो. आणि हे दुःख नाहीसं करण्याचा मार्ग त्यांनी दिलेला आहे, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. जे पहिले 4 सत्य त्यांना मिळाली आणि ती 4 सत्यांचा शोध त्यांना लागला. आणि मग तथागतांना असं वाटलं की जगात दुःख आहे,
ते दुःख आपल्याला दूर करायचं असेल तर सर्वसामान्य माणसाला माझा धर्म कळला पाहिजे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी सांगितलं पंचशील की जे आपण म्हणतो पाण्याचे पातावेळ म्हणून शिक्षापद समाधी यामी म्हणजे प्राणी मुसमी करणार आपला. दुसरं त्यांनी सांगितलं अधीन जाणावे म्हणून शिक्षापदून समाधी यामी म्हणजे मी चोरी करणार नाही. तिसरं सांगितलं कामे शिक्षाचारावे म्हणून शिक्षापदून समाधी यामी म्हणजे मी व्यभिचार करणार नाही. चौथं सांगितलं मुसा वाजावे म्हणून शिक्षापदून समाधी यामी म्हणजे मी खोटं बोलणार नाही. आणि पाचवं सांगितलं सुरा मेर यमंच कुमार स्थानावे म्हणून शिक्षापदून समाधी यामी म्हणजे मी कुठल्याही मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. जी 5 तत्व त्यांनी पहिल्यांदा सांगितली, ही 5 तत्व सांगितली म्हणजे सर्वसामान्य माणसाने याच्यामध्ये पंचशीलाचं काटेकोरपणेचं पालन केलं तर ते त्यामुळे त्याचं जीवन सुखी होईल. आणि ती जी 5 तत्व सांगितलेली आहेत ती नेमकी आधी कोणाला सांगितली तर ते ज्या वेळेला त्यांना धर्माची प्राप्ती झाली, संगोती प्राप्ती झाली, त्यावेळेला त्यांचं ज्ञान देण्यासाठी ते त्यांचे जे पहिले गुरु होते आधार कालाम यांच्याकडे गेले. तर ते त्यांना म्हणजे त्यांना मुक्त केला कळला. त्यानंतर त्यांचे दुसरे गुरु होते उद्धव त्यांच्याकडे गेले, त्यांचाही मुक्त झालेला कळला. आणि मग त्यांना असं वाटतं की आपण आपला धर्म कोणाला सांगायचा, कोणाला कळायचं. तर त्यांच्याबरोबर आपले जे 5 परिव्राजक होते त्यांना त्यांनी साऱ्या केला आणि हा धर्मोपदेश म्हणजे खऱ्या अर्थाने पहिलं धर्मप्रवर्तन. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं हा पंचशीलाचा मार्ग, त्यानंतर त्यांनी सांगितलं 4 आर्याष्टांगिक मार्ग सांगितला, त्यानंतर त्यांनी सांगितलं विशुद्धीचा मार्ग सांगितला, त्याच्यामध्ये 10 मार्ग सांगितले. ते जे आहे ते सगळं सांगलं की थोडक्यात त्याचं विश्लेषण आपल्याला हे जे सगळं सांगितले त्याला तो जो दिवस होता तो आषाढी पौर्णिमा. आषाढी पौर्णिमेचा दिवस आपण वर्षवासाचे 15 दिवस म्हणून या दिवशी तथागतांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. म्हणजे धम्माचा मार्ग सुकर असा लोकांना सोयीचा असा त्यांनी सांगितलेला आहे. त्या 5 परिव्राजकांपासून 60 भिक्खूंकडे संख्या केल्यानंतर तथागतांनी 60 भिक्खूंना वेगवेगळ्या ठिकाणी धम्मोपदेश करण्यासाठी पाठवलं की जेणेकरून लोकांना सुखाचा मार्ग मिळेल. हे झालं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन. दुसरं झालेलं आहे सम्राट अशोक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. हे कशा पद्धतीने केलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी संपूर्ण जगावरती राज्य केलं. संपूर्ण जगावर म्हणजे आज आपल्याकडे जे देश आहेत आजूबाजूचे नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान हे जे देश आहेत तिबेट वगैरे ते सगळे देश अगोदर आपल्या भारताला जोडलेले होते आणि या संपूर्ण जगावरती सम्राट अशोकाचं राज्य होतं. परंतु पाटलिपुत्र या ठिकाणी असलेला जो कलिंगचा भाग आहे म्हणजे आजचं जे ओरिसा आहे, ओरिसा राज्य, तर या ठिकाणी त्यांनी तो मात्र देश किंवा ते राज्य त्यांना जिंकता आलेले. त्यांचे जे वडील होते बिंदुसार राजा यांना जिंकता आलेले नव्हते. त्यांचे जे आजोबा होते चंद्रगुप्त मौर्य यांनी सुद्धा साम्राज्य विस्तार मोठ्या प्रमाणात केला आणि मग या सम्राट अशोकाने सुद्धा साम्राज्य विस्तार केला. परंतु एक देश मात्र त्यांना जिंकता आला नाही. तो देश होता कलिंगचा. आणि हा देश त्यांना जिंकता येण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि मग त्यांचा राज्याभिषेक 10 वर्षांनी त्यांनी या कलिंगवरती स्वारी केली. कारण संपूर्ण जगच त्यांच्या ताब्यात असल्यामुळे प्रत्येक देशाचे सैन्य हे गोळा करून त्यांनी या देशावरती स्वारी केली आणि हे कलिंगचं राज्य जिंकलं. कलिंगचं राज्य जिंकलं अशोकाने. परंतु त्यांना आनंद झाला. का बरं आनंद झाला नसेल तर या कलिंग देश हा अतिशय सुख समृद्ध संपन्न असा होता. या देशाचा राजा होता सार्वेन आणि याने आपला देश वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती या लढाईमध्ये सामील झालेली होती आणि या युद्धामध्ये सामील झाल्यानंतर सगळ्यात प्रत्येक घरातला एक पुरुष या युद्धामध्ये सामील झाल्यामुळे हे युद्ध हरलं आणि रक्ताची पाठ बनलं. आणि हे जे रक्ताची पाठ आहे, महिलांचा जो आक्रोश आहे, हा आक्रोश त्यांना सम्राट अशोकाने बघितला आणि त्यांचं मन हे द्रवलं. म्हणजेच काय तर त्यांना त्यांच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली. मी माझ्या महत्वाकांक्षेसाठी
मी हे राज्य जिंकलेलं आहे, परंतु मी जिंकून हरलेलो आहे. खऱ्या अर्थाने मी त्याची लढाई आधी मी जिंकलेलीच नाही. काय जिंकलेली नाही असं त्याला वाटलं की ह्या सगळ्यांचा महिलांचा कोणाचा भाऊ गेलेला आहे, कोणाचा पती गेलेला आहे, कोणाचे वडील गेलेले आहेत आणि या महिलांचा आक्रोश रणांगणावरती ऐकल्यानंतर सम्राट अशोकाला वाटलं की आता यापुढे मी युद्ध करणार नाही. मी जे लोकांच्या कल्याणासाठी काम करेन. आणि हे ज्यावेळेस त्यांनी स्वतः तलवार या रणांगणामध्ये ठेवली आणि ते पाटलीपुत्र या ठिकाणी निघाले. खरं तर विजय त्यांचा झालेला होता तरी सुद्धा त्यांनी स्वतः पराभव मांडलेला होता. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी असं ठरवलं की मी आता यापुढे हिंसा करणार नाही, अहिंसेच्या मार्गाने मी माझं राज्य चालवेन, की ज्या राज्यामध्ये दया, शांती, सुख, समाधान माझ्या रयतेला मी देऊ शकेन. आणि त्याचा विचार केला. परंतु इकडे पाटलीपुत्र हे त्यांचे जे राज्य होतं त्या ठिकाणी लोकांना कळलं की आपला विजय झालेला आहे. आणि म्हणून हा विजय साजरा करण्यासाठी प्रत्येक आपल्याला वर्णन जर आपण ऐकलं तर आपल्या सगळ्यांना माहिती की आपले सुद्धा जयंती असेल तर आपण घर, दाट, आजूबाजूचा परिसर जसं सजवतो तसं अशोक राजा जिंकल्यानंतर त्यांनी तो परिसर पूर्ण राज्य सजवलेलं होतं. अशोक राजाची ते वाट बघत होते. परंतु अशोक राजाने असं ठरवलं की मी मात्र या ठिकाणी जिंकून हरलेलो आहे, परंतु मी आता पुढची वाटचाल जी करणार आहे ती कशा पद्धतीने करेल. आणि मग त्यांचा जो सावत्र मुलगा सुसीम, या सुसीमचा मुलगा होता नेत्रोद, याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती, भिक्खू झालेली होती ते. आणि त्यांच्या या शांततेचा, त्यांच्या या धीरगंभीरच्या मुद्रेचा किंवा त्यांच्या एकूण वागण्याचा परिणाम हा सम्राट अशोकावरती झाला. आणि मग सम्राट अशोकाने असं ठरवलं की आता आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे. आणि मग सम्राट अशोकाने पाटलीपुत्र या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी विजय साजरा करत असताना त्यांनी त्यावेळेसचे जे भिक्खू होते मोगली भिक्खू यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. फक्त सम्राट अशोकाने ती दीक्षा घेतली नाही तर आपल्या कुटुंबासह त्यांनी ती दीक्षा घेतलेली आहे. आणि ती दीक्षा घेतल्यानंतर पुन्हा त्यांचं जे राज्य होतं, राज्याचे जे लोक होते, या लोकांना त्यांनी आवाहन केलं की मी जो हा धर्म स्वीकारलेला आहे हा शांतीचा, सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा धर्म आहे आणि हा धर्म आपण केला तर आपलं राज्य सुखी होईल, यापुढे कुठल्याही प्रकारची हिंसा केली जाणार नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या तथागतांच्या चरणी अशोकाने मस्तक नमवलं. आणि तेव्हापासून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि त्यांच्या जनतेने सुद्धा जो स्वीकार केलेला आहे तो दिवस म्हणजे विजयादशमी. आणि म्हणून आपण जी विजयादशमी, बाकीचे विजयादशमी म्हणतात, दसरा म्हणतात, परंतु आपण या विजयादशमीला अशोक विजयादशमी म्हणतो. कारण हे आहे या विजयादशमीच्या दिवशी जरी सम्राट अशोक जिंकलेला असला तरी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये जे परिवर्तन घडलेलं आहे मनामध्ये ते परिवर्तन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने धम्मचक्र प्रवर्तन होणं असं आहे. आणि म्हणून या सम्राट अशोकाने नुसता धर्म स्वीकारला नाही, हा धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. संपूर्ण जगामध्ये त्यांनी त्यावेळेला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्याचबरोबर त्यांनी आपला मुलगा, आपल्या सगळ्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना देखील बौद्ध भिक्खूंनी बनवलं आणि श्रीलंकेला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी पाठवलेला आहे. आज आपण बघितलं श्रीलंकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बुद्धिस्ट लोक आहेत. ज्या ज्या ठिकाणी सम्राट अशोक गेलेले आहेत त्या ठिकाणी जपान असेल, कंबोडिया असेल, थायलंड असेल आणि असे बुद्धिस्ट जे देश आहेत त्या देशांमध्ये सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि भारतामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की 24,000 स्तूप हे सम्राट अशोकाने बांधलेले आहेत. आणि त्यामुळे हा संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात धर्म प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सम्राट अशोकाने केल्यामुळे आपण त्यांना या दिवशी विजयादशमी दिवशी अशोक विजयादशमी असं या दशमीला नाव आहे. परत एक का आपल्याला कळलं की अशोकाने हा एवढा मोठा पराक्रम केलेला आहे, त्यांनी सगळीकडं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला आहे, हे कोणामुळे आपल्याला कळलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. ते जर नसते तर आपल्याला अशोकाचं कार्य किंवा तथागतांनी दिलेला धर्म हा आपल्याला कळला नसतो. आपल्याला माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून
हुशार होते, त्यांचे शिक्षण कसं झालं, त्यांनी काय केलं हे सगळं आपल्याला माहीत आहे. पण थोडक्यात आपण त्यांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून थोडासा विचार करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकून आल्यानंतर त्यांनी भारतामध्ये आपले सगळं माहिती की सयाजीराव गायकवाड बडोद्याचे संस्थान त्यांच्याकडे त्यांनी स्कॉलरशिप आणि परदेशातून शिक्षण पूर्ण केलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी बडोद्याला पुन्हा नोकरी करेन असं, जसं की आता आपण नोकरी करायला लागलो की आपल्याला बॉन्ड दिलेला असतो की एका बॉन्डमध्ये घेतलं त्याच प्रकारचं आम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं काम झालं पाहिजे. तसं त्या वेळेला सुद्धा सयाजीराव महाराज गायकवाड यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय दिलेलं होतं, ते बॉन्ड लिहून दिलेला होता की आम्ही तुम्हाला पैसे देतो शिक्षणासाठी, परंतु ते शिक्षण झाल्यानंतर मात्र तुम्ही संस्थानामध्ये आलं पाहिजे आणि या ठिकाणी तुम्ही नोकरी केली पाहिजे. काय त्यांना त्यांच्याकडून वचन केलं होतं आणि त्यामुळे बाबासाहेब सयाजीराव गायकवाड यांच्याकडे बडोदा संस्थानामध्ये नोकरी लागली. आपल्या सगळ्यांना माहिती त्या काळामध्ये अस्पृश्यांची अवस्था आहे. बाबासाहेब एवढे शिकलेले असताना सुद्धा त्यावेळेला सयाजी महाराज गायकवाड यांच्या संस्थानामध्ये ते काम करत असताना त्यांना दिलेली ती वागणूक अतिशय भयानक होती. आणि मग त्यांचं सामान बाहेर फेकण्यात आलं. अस्पृश्यांचा साहेब आम्हाला नकोय म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या अवहेलना झाल्या. आणि मग बाबासाहेबांच्या तेव्हा घराबाहेर त्यांना ज्या ठिकाणी त्या खायला होते त्या ठिकाणाहून त्यांना म्हणजे पाठवलं सगळं सामान म्हणून टाकून दिलं. त्यावेळेला ते एका बागेमध्ये आले आणि त्यांनी संकल्प केला की मी एवढं शिकलेलं असून सुद्धा माझी जर ही अवस्था आहे तर माझ्या या गरीब दुबळ्या अशिक्षित अस्पृश्य लोकांची काय अवस्था असेल. आणि मग त्यांनी संकल्प केला की माझं जे शिक्षण आहे, माझी जी विद्वत आहे, माझं जे ज्ञान आहे, ते ज्ञान हे मी माझ्या समाजासाठी देईन. आणि मग तेव्हापासून त्यांनी आपल्या अस्पृश्य समाजासाठी, आपल्या लोकांसाठी, गरीब दुबळ्या शोषित समाजासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आणि हे अर्पण करताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चळवळी केल्या. आपल्या सगळ्यांना ते माणसं सत्याग्रह केला, सत्याग्रह केला, मनुस्मृती काढलं, असे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी या हिंदू लोकांना दाखवून दिलं की आम्ही हे करू शकतो. परंतु तरी सुद्धा आम्ही माणूस आहे तर माणसासारखं आम्हाला जीवन जगायचा अधिकार आहे. उजळीने जेव्हा पाणी पिलं बाबासाहेबांनी तेव्हा हे दाखवून दिलं त्यांनी की आम्ही माणूस आहोत तर माणसाप्रमाणे आम्हाला वागवलं पाहिजे. या पाण्यावर हा आमचा अधिकार आहे. आणि हा अधिकार जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी जवळजवळ 10 वर्ष या हिंदूंचं परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना त्यामध्ये यश आलं नाही. मग बाबासाहेबांना असं वाटलं की आपण इतकं प्रयत्न करून सुद्धा त्यांनी मूकनायक पत्रक काढलं, पाक्षिक काढलं आणि या पाक्षिकातून सुद्धा त्या अस्पृश्यांच्या व्यथा ते मांडू लागले. पण तरीही लोकांच्या मनावर आणि मग त्यांना असं वाटलं की नाही, आता आपण धर्मांतरच करणं गरजेचं आहे. आणि मग 13 ऑक्टोबर 1935 मध्ये त्यांनी घोषणा केली. काय घोषणा केली तर मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यावेळेला घोषणा केल्यानंतर ते शांत बसले नाही, तर जवळजवळ 21 वर्ष त्यांनी या वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला. कुठला धर्म खऱ्या अर्थाने मानवतेचा धर्म आहे. आणि मग त्या वेळेला असलेले जे नागरिक अस्तित्वात धर्म आहे त्या सगळ्या धर्माचा त्यांनी खूप अभ्यास केला बारकाईने. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की बौद्ध धर्माशिवाय आपल्याला पर्याय नाही. बौद्ध धर्मामध्ये समानता आहे आणि हिंदू धर्मामध्ये विषमता आहे. या विषमतेवर खाला घालायचा असेल तर आपल्याला धर्मांतराशिवाय पर्याय नाही. आणि मग बाबासाहेबांनी 1935 पासून 1956 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकजागृती पण केली आणि बौद्ध धर्माचा अभ्यास सर्व धर्माचा केला. पण त्यामध्ये बौद्ध धर्म हाच आपल्याला टाळू शकेल म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला. तो दिवस म्हणजे विजयादशमीचा 14 ऑक्टोबर 1956. आणि म्हणून आपण हा विजयादशमीचा हा दिवस, विजयादशमी हा दिवस जास्त महत्वाचा आहे. तारीख कुठली येते हे महत्वाचं नाही. म्हणून 14 ऑक्टोबर हा दिवस
विजयादशमीचा होता, म्हणजे विजयादशमी 14 ऑक्टोबरला आली, म्हणून आपण 14 ऑक्टोबर तारीख म्हणून लक्षात ठेवा. विजयादशमी ज्या दिवशी येते त्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला पाहिजे. मग बाबासाहेबांनी स्वतः दीक्षा घेतली, आपल्या सगळ्यांना म्हणते ती स्वतः दीक्षा घेतली आपल्या पत्नीसोबत, सविता आंबेडकर यांच्यासोबत, माई आंबेडकर आपण त्यांना म्हणतो, त्यांच्यासोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यावेळेला महास्थवी चंद्रमणी यांच्या हस्ते त्यांनी ती दीक्षा घेतली. आणि मग आपल्या त्या काळामध्ये त्या अगोदर त्यांनी आपण दरवेळेला 25 डिसेंबर या दिवशी देवळला जातो ना, जातो की नाही? हो की नाही? हा हो ना. अरे जरा मला कळेल तुम्ही सगळे ऐकताय. तर 25 डिसेंबर 1954 या दिवशी त्यांनी देहूरोड या ठिकाणी त्यांना रंगोली या ठिकाणी जी बुद्धाची मूर्ती भेटून मिळाली, ती मूर्ती त्यांनी या देहूरोड या ठिकाणी काय केले, म्हणजे त्यांनी 2 वर्ष अगोदरच आपल्याला दाखवून दिलं की मी आता बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे. आणि मग 54 पासून त्या ठिकाणी आपण म्हणजे ज्यांना जसं माहिती झालं तसं आपण त्या ठिकाणी जातो. तर बाबासाहेबांनी 1956 मध्ये जेव्हा दीक्षा स्वतः घेतली आणि त्यावेळेचा जो जनसमुदाय अंदाजे आपण सांगतो की तो 5 लाखापर्यंत होता. आणि या 5 लाख लोकांना बाबासाहेबांनी धर्मदीक्षा दिलेली आहे. आणि ही जी धर्मदीक्षा दिलेली आहे ते फक्त सांगितलं नाही की तुम्ही हिंदू धर्मातून बौद्ध धर्मामध्ये आलेला आहात, पण ते कसे आलेले आहात यासाठी त्यांनी आपल्याला आपल्यासमोर सुद्धा एक आदर्श असा एक वस्तुपाठ दिलेला आहे, तो म्हणजे बाबासाहेब. आपल्या सगळ्यांना माहिती आपण घेतो बाबासाहेब की त्यामध्ये पहिल्या 7 प्रतिज्ञा आहेत, त्या 7 प्रतिज्ञा या हिंदू धर्मावर आल्या आणि हा हिंदू धर्माचा मी त्याग करणार आहे. या 7 प्रतिज्ञांमधून बाबासाहेबांनी सांगितले की मी हिंदू धर्माचा त्याग करणार नाही, कोणत्याही देवदेवतेस मी मानणार नाही, कोणत्याही कर्मकांड मी करणार नाही, ब्राह्मणाच्या हातून कुठल्याही कर्म मी करून घेणार नाही. आणि मग त्यांनी असं सांगितलं की हे सगळं करणार नाही, मग करणार काय आहे? तर त्यांनी असं सांगितलं मी आजकाल मार्गाचा अवलंब करेन, मी 10 पाळणीचा पाळीन, मी बुद्धांनी सांगितल्या सर्व जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे चालेल. आणि हाच सद्धर्म आहे याची माझी खात्री पडलेली आहे. आणि हा सद्धर्म आहे तर या सद्धर्माचं मी काटेकोरपणे पालन करेन. आणि म्हणून बाबासाहेबांनी शेवटी असं सांगितलंय की या हिंदू धर्मामध्ये मानव मात्राला कशा पद्धतीने वागवलं जातं, नीच आणि असमान पद्धतीने वागवलं जातं. पाणी पिण्याचा सुद्धा ज्या माणसाला अधिकार नाहीये तो धर्म काय कामाचा. आणि म्हणून ते सुद्धा या 22 प्रतिज्ञांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो धर्म आहे हा विषमतेवर आधारलेला आहे, हा विषमतेचा धर्माचा आम्ही त्याग करतो आहोत आणि सद्धर्माचा स्वीकार म्हणजे बौद्ध हा सद्धर्माचा स्वीकार आम्ही करत आहोत. या धर्माने मी पुढची वाटचाल करेन आणि याचप्रमाणे मी वागेल, माझा नवा जन्म होत आहे. आणि खरंच आपण गावकुसा बांधले कशा पद्धतीने आपले पूर्वज म्हणजे आजी आजोबा पंजोबा काका पंजोबा जे कोणी असतील ते कसे राहिले, आज आपण कसे आहोत, आज जे आहोत ते बाबासाहेबांच्या ऋणामुळे आहोत, त्यांच्या उपकारामुळे आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेला जो 22 प्रतिज्ञा आहे त्या 22 प्रतिज्ञांचं आपण जर काटेकोरपणे पालन केलं तर नक्कीच आपलं जीवन सुखी समाधानी आणि शांतीचं जाणार आहे. आणि म्हणून आज आपण जो 2 तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला तर तथागतांनी सांगितलेला जो धम्म आहे, जे पंचशील आहे, जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं आणि अशोकाने केलेले जे कार्य आहे ते कार्य जर आपण लक्षात ठेवलं, बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आहे त्या धम्माचं आचरण आपण केलं, नुसता ऐकून उपयोग नाहीये, स्वतः वागण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. हाच आपण जर मनाशी तुणकाट बांधली की बाबासाहेबांनी दिलेला धम्मच मी त्याचं आचरण करेन आणि मी माझं जीवन चालवेन तर नक्कीच आपला हा धम्मचक्र प्रवर्तन साजरा करण्याची साधित न ठेवता तुम्हा सर्वांना या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. 7 तारखेला आपल्या आश्विन पौर्णिमा हे वर्षाला समाप्ती आहे. तर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे प्रवचन तुम्ही ऐकलं असेल, जे ज्या गोष्टी तुम्ही केल्या
निकेतीला गेलेले असेल आणि किंवा वेळात पण आलेले असेल त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण दिवस हे बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वांप्रमाणे धर्माच्या तत्वाप्रमाणे आपण वागूयात आणि आपला भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत बौद्धमय करूयात याची प्रतिज्ञा घेऊयात. जास्त अधिक न बोलता आपण सर्वांनी खूप शांतपणे माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेल्या माझ्या मैत्रिणी उपासिका गायकवाडताई, अवचरताई आणि पवारताई त्यांच्याही मनापासून आभार मानते. आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि त्यांच्याकडे ऐकून घेतलं. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद, अभिनंदन आणि पुढचं वाटचाल